नमस्कार। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूप छान टेस्टी असं स्वीटकॉर्न सूप तयार करणार आहे। स्वीटकॉर्न आता बाजारात खूप अवेलेबल आहेत आणि खूप म्हणजे चवदार पण आहेत आणि ताजे पण आहेत। तर मी काय केलं, स्वीटकॉर्न आणले आणि ते छान सोलून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले। तसे ते नाही धुतले तरी चालतात, पण मी एकदा एका पाण्याने धुवून घेतले। 1 ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यात स्वीटकॉर्न टाकून घेतले। स्वीटकॉर्न थोडेसे बॉईल झाले की त्यात मी थोडंसं एक गाजर कट करून घेतलं होतं, तेही त्यात टाकून घेतलं आणि थोडीशी सिमला मिरची कट करून घेतली होती, ती त्यात टाकून घेतली। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आणि या भाज्यांना छान उकळी येऊ दिली, म्हणजे याला 5 मिनिटं एवढी छान उकळी येऊ द्यायची। त्यानंतर अद्रक आणि लसूण छान बारीक कट करून घेतला होता, तो टाकून घेतला आणि मिऱ्याची पूड तयार करून घेतली होती। मी घरीच मिरे कुटून त्याची छान पूड तयार करून घेतली आणि ती त्यात टाकली। थोडंसं शेंदे मीठ टाकलं आणि याला छान उकळी येऊ दिली। छान उकळी आली की कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं मी साधारण 2 चमचे एवढं, त्यात 4 चमचे एवढं पाणी टाकलं आणि ते छान मिक्स करून घेतलं। आणि आपल्या स्वीटकॉर्न आणि गाजराला छान उकळी आली की त्यात ते टाकून घेतलं आणि याला छान दणदणीत अशी उकळी काढून घेतली। उकळी काढली की आपलं सूप छान तयार होते। बरं, तुम्हाला कॉर्नफ्लॉवर टाकायचं नसलं तर तसंही सूप खूप छान लागते, पण मला थोडं थिक करायचं होतं म्हणून मी कॉर्नफ्लॉवर ऍड केलं। आणि हॉटेलसारखं जर आपल्याला सूप करायचं असलं तर त्यात कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं, म्हणजे ते सूप छान हॉटेलमध्ये असतं तसंच होतं आणि मुलांना आणि घरच्यांनाही फार आवडतं। हे सूप खूप टेस्टी लागतं आणि चवदार वाटतं। जेवताना असं सूप करून पहा, नक्कीच तुम्हालाही खूप आवडेल। आणि या सूपची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।